सर्वांना सविनय सप्रेम जय भीम। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने गेल्या 5 जुलैपासून जी 93 दिवसीय व्याख्यानमाला आपण आयोजित केली आहे, या व्याख्यानमालेदरम्यान आज शनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी बदलापूर मुंबई येथील प्राध्यापक डॉक्टर बिपिन सोनवणे हे आज आपल्याला बुद्ध धम्म आणि आधुनिक विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। आजचं आपलं हे 77वे व्याख्यान आहे। गेले 76 दिवस आपण यशस्वीपणे ही व्याख्यानमाला राबवत आलेलो आहोत। आज 77व्या व्याख्यानरूपी पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय डॉक्टर बिपिन सोनवणे हे आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत। मी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बिपिन सोनवणे यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर आज डॉक्टर आशा थोरात या देखील आपणासोबत संवाद साधणार आहेत, त्या देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत करतो। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांचे देखील मनापासून स्वागत करतो। सर्वांना सविनय सप्रेम जय भीम। आजच्या या व्याख्यानासाठी जे उपस्थित आहेत ते सर्वच्या सर्व उपासक उपासिका यांना देखील सविनय सप्रेम जय भीम। आणि आजच्या व्याख्यानासाठी आजचे जे वक्ते आहेत त्यांना सन्मानाने पाचारण करण्यासाठी आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती करतो। त्याचबरोबरीने अशोक भाऊंना ही विनंती करेन की त्यांनी कृपया त्रिशरण पंचशील घ्यावं व त्यानंतर जे आजचे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर बिपिन सोनवणे यांना सन्मानाने व्याख्यानासाठी पाचारण करावे। आदरणीय अशोक भाऊ। आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। आज आपण डॉक्टर बिपिन सोनवणे यांचं बुद्ध धम्म आणि आधुनिक विज्ञान या विषयावरती आपण त्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत। आपल्याला याच्याशिवाय पण आज एक महत्वाचे काही दुःखदायक घटना घडलेल्या आहेत। बुद्धविहार समन्वय समितीचे कार्यकर्ते नितीन अंभोरे यांचं आज दुःखद निधन झालं आणि 2-3 दिवसापूर्वी 16 तारखेला महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, पाली भाषेच्या प्रचारक प्राध्यापिका डॉक्टर सुशीला मूल जाधव यांचं पण कोरोनाने नागपूरला निधन झालं। आपल्या विस्मरणातून त्या गोष्टी निघून गेल्या, आपल्याला त्याचा पश्चाताप होतोय। तर या दोघांनाही आदरांजली आज आपल्याला वाहायची आहे। तत्पूर्वी आपण त्रिशरण पंचशील घेऊया। सर्वांनी हात जोडावे। मी जास्त वेळ बर्बाद न करता सरळ त्रिशरण पंचशीलला सुरुवात करतो। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अव्ययात् साक्षात् भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि हॅलो. हा भाऊ, प्रमिलाताईंचा जो माईक आहे अनम्यूट केलेला आहे. बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. मित्रांनो, आज माझा मोबाईल थोडा हँग होतो आहे. आज आपल्या भाऊ, प्रमिलाताईंचा अनम्यूट केलेला आहे मी मोबाईल. प्रमिलाताईंचा मोबाईल अनम्यूट केलेला आहे. तर त्यांना फोन करून सांगा मी क्वारंटाईन आहे. प्रमिलाताईंचा घरी. हो, त्यांना फोन करा पहिले तुम्ही. ओके. तर मित्रांनो, आज नागपूरमध्ये 2 ज्या दुर्घटना झाल्या त्यामध्ये 16 तारखेला प्राध्यापिका डॉक्टर सुशीला जाधव मूल यांचं कोरोनानं निधन झालं आणि आज नितीन अंभोरे यांचं निधन झालं. नितीन अंभोरे हे चळवळीमध्ये एक खिंड लढवत होते आणि त्यांच्या जाण्यानं चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि हानी निर्माण झाली. तर चळवळीच्या दृष्टीनं आज आपण मोठ्या सर्व नागपूरमध्ये शोकाचं वातावरण आहे. मी सुशीलाताई मूल जाधव बद्दल बोलण्यासाठी आदरणीय आशाताई थोरातांना विनंती करेल की त्यांना आदरांजली देण्यासाठी आपण 5 मिनिट बोलावं. गौतम बुद्ध अनम्यूट आहे का? हा, आवाज येतो आहे का माझा? हो, आवाज येतो आहे. माझा आवाज येतो. बरं. हा, महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता सावित्री यांना त्रिवार वंदन करते. तर 16 तारखेला प्राध्यापिका सुशीला मूल जाधव या पाली भाषेच्या प्राध्यापिका यांचं कोरोनामुळे निधन झालंय आणि यांचं कार्य इतकं अफाट आहे की त्या कार्याविषयी मला अशोक भाऊंनी मगाशी सांगितलं की तुम्ही 5 मिनिट बोलावं आणि म्हणून मी त्यांच्या कार्याविषयी माहिती देत आहे. तर नागपूरच्या नागभूमीमध्ये नागवंशामध्ये नागकन्या सुशीला मूल यांचा जन्म पुंडलिकराव मूल आणि गिरिजा मूल यांच्या पोटी 1 ऑक्टोबर 1939 झाला. आई अशिक्षित आणि निरक्षर, पण पुंडलिकराव मूल हे 7वीपर्यंत शिकलेले होते. व्यवसायाने त्यांचा धंदा हा मंडप डेकोरेशनचा होता. वेगवेगळ्या समारंभासाठी लागणारे साहित्य पुरवणे
आणि मंडप सजावट करणे हे त्यांचं काम होतं. 14 ऑक्टोबर 1956ला ज्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केले त्या सोहळ्यातील मंडप उभारणीचे काम पुंडलिकराव मूल यांनी केलेले होते आणि या कामासाठी त्यांनी एकही पैसा घेतलेला नव्हता. इतकंच नव्हे तर मजुरांची मजुरी देखील त्यांनी आपल्या खिशातून दिली होती. तर त्यावेळी सुशीला मूल ह्या 10वीत शिकत होत्या. आपल्या कुटुंबियाच्या सोबत त्याही प्रत्यक्ष बाबासाहेबांकडून दीक्षाभूमीच्या सोहळ्याला गेल्या होत्या आणि प्रत्यक्ष बाबासाहेबांना त्यांनी पाहिलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी दीक्षा घेतलेली होती. मला तर असं म्हणावं वाटते की धन्य ते लोक ज्यांनी बाबासाहेबांना पाहिले, या महासूर्याच्या हस्ते ज्यांनी दीक्षा घेतली. या सुशीला मूलनी 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव क्रांतीसूर्याचे महापरिनिर्वाणही पाहिले आणि अतिशय शोकाकुल होऊन जेव्हा तिला शाळेमध्ये बाबासाहेबांच्या मृत्यूमुळे सुट्टी दिलेली आहे त्यावेळेस ती तशीच शाळेत दप्तर ठेवून धाय मोकळून अगदी रस्त्याने रडत रडत घरी येऊन तिने जमिनीवर अंग टाकले आणि माझे बाबासाहेब गेले, माझे बाबासाहेब गेले आणि पूर्ण कुटुंब हे शोकाकुल झालं. तर ह्या सुशीला मूल ह्या आज 16 तारखेला सुरक्षित झाल्या आहे. या बाबासाहेबाच्या जुन्नर लेकीने बाबासाहेबाच्या नावासाठी तुरुंगवासही पत्करलेला आहे. त्यांनी नामांतर चळवळीमध्ये भाग घेतला होता आणि 180 महिलांसह भीमसैनिकांसोबत नामांतराच्या चळवळीच्या मोर्चाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. खेड्यापाड्यातून आलेल्या अनेक महिला भीमसैनिकांच्या राहण्याची भोजनाची सोय त्यांनी आपल्या घरी केली होती आणि नामांतरासाठी सतत 16 वर्ष संघर्षाची बीजे त्या पेरत राहिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला पूरक असलेली पाली भाषा अवगत करून तिचा सातत्याने व्यासंग करून अध्यापन करून बौद्ध परिषदा परिसंवाद बौद्ध धम्मासाठी प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले बहुमोल असे आयुष्य पणाला लावणाऱ्या सुशीला मूल खऱ्या अर्थाने धम्मचारिणी बुद्धकन्या होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली भाषेचे अध्यापनाची जबाबदारी आणि अध्यापनाची धुरा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अत्यंतिक तळमळीने सांभाळणाऱ्या पारदर्शक व कारुण्यपूर्ण आराखडा आखून कृती तत्परतेने सज्ज राहणाऱ्या मूल मॅडम 16 सप्टेंबरला स्मृतिशेष झाल्या. त्यामुळे आपले साहित्य विश्वात आणि धम्म विश्वात आपली फार मोठी हानी झाली आहे. नागसेन वनाने दिलेली संशोधन दृष्टी, अभ्यास दृष्टी, बुद्ध तत्वज्ञान त्यांच्या आचरणातून प्रत्येक क्षणी जाणवत असते. बुद्ध धम्मातील विज्ञाननिष्ठता, प्रज्ञा आणि नीतिनिष्ठता हा त्यांच्या चिंतनाचा गाभा होता. या मातृहृदयी धम्म शिक्षिकेने बुद्ध, फुले, आंबेडकर यांचे समता, बंधुता, न्यायभावनेचे विचार आपल्या मनात खोलवर रुजवून सभा संमेलनामध्ये विचारपीठावरून सांगितले आहेत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. अशा ह्या कृतिशील बुद्धकन्येने, या रमाईच्या लेकीने उदात्त विचाराची कास धरून समाजकार्याला, धम्मकार्याला वाहून घेतले होते. या मातृहृदयी शिक्षिकेने आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट प्राध्यापक आणि उत्कृष्ट धम्मधर अशा प्राध्यापकांनी पुढे मानव मुक्तीचा लढा, चळवळीचा लढा कर्तव्यनिष्ठेने चालवला. लॉंग मार्चच्या आंदोलनामध्ये जसे अनेक भीमसैनिकांनी 14 वर्ष आंदोलन केले, या आंदोलनात सुशीला मूल जाधव याही अग्रणी होत्या आणि त्यांनी 8 दिवस तुरुंगवास भोगला. सुशीला मूल जाधव यांच्या लेखनाला चिंतनाची डूब होती. अस्मितादर्श, धम्मलिपी, धम्मसंपदा, आम्ही मैत्रिणी, प्रबुद्ध भारत,
या नियतकालिकातून विविध वृत्तपत्रातून त्यांनी केलेले लेखन जर आपण वाचले तर त्यांच्या अभ्यासवृत्तीची साक्ष आपल्याला पटते. भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर लिहिलेली संबुद्ध ही त्यांची कादंबरी अतिशय अप्रतिम अशी कादंबरी आहे. बुद्धाच्या काळातील जीवन, तेथील घटना, प्रसंग, बुद्ध तत्वज्ञान, सामाजिक जीवनातील भावभावना यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी असून वाचकाला बुद्ध काळामध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. त्यांची प्रभावी अशी संवाद शैली आणि प्रसन्न वातावरण वाचून आपल्याला या कादंबरीमध्ये अतिशय जिवंतपणा आलेला आहे. प्रौढ शिक्षणासाठी त्यांनी पाली भाषा परिचय, तसेच तू सुंदर आहे, बेबीचा वाढदिवस ही पुस्तके लिहिली. भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्री हे त्यांचे अतिशय वैचारिक आणि बुद्धिप्रमाण्यवादी अशी पुस्तक आहे. पाली सुभाषिते त्याचप्रमाणे त्यांनी बौद्ध धम्मावर निवडक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांची वैचारिक पुस्तके अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानबोध करणारी आहेत. मराठवाड्याच्या वाडा विद्यापीठाच्या नामांतराचा संपूर्ण इतिहास हा पुढील पिढींच्यासाठी उद्बोधक प्रेरणादायी ठरावा म्हणून मूल मॅडमनी नामांतर शहीद गौरव ग्रंथ देखील प्रकाशित केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की औदार्य व क्षमावृत्ती याची आपण बळकट धरली पाहिजे आणि हेच धोरण आपल्या कार्याला आणि ध्येयाला हितावं आणि भूषणावं आहे. हे धोरण मूल मॅडमनी अंगीकारले होते. अनेक वर्ष त्या मुलींच्या हॉस्टेलच्या रेक्टर राहिल्या. खेड्यापाड्यातून येणाऱ्या गरीब मुलींजवळ काही साधेसुधे कपडे नसत. त्यांची भाषा ही अतिशय गावंढळ अशी भाषा होती. त्यांचे हातपाय रखरखीत, पायात कुरपी झालेली हे पाहून मॅडम स्वतःच्या साड्या, कपडे आणि विविध प्रकारची त्यांना मदत करत असत. किंबहुना कित्येकदा त्यांनी त्यांच्या पायातली कुरपी देखील काढलेली आहेत आणि त्याच्यावर मलमपट्टी करण्याचे काम मॅडम स्वतः करत असत. सर्व गरीब मुलींना साबण, पावडर, चादरी, ब्लँकेट ह्या सारं वाटत असत आणि ह्या मुलींच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये नीटनेटकेपणा यावा, शिस्तबद्धता यावा यासाठी त्या प्रयत्नशील असत. औदार्य त्यांचा अंगभूत गुण होता. विद्यार्थिनीची बिकट परिस्थिती, त्यांच्या आई वडिलांचे चिंतातूर चेहरे, त्यांची करपलेली मने जाणून त्या मुलींना नेहमी सांगायच्या की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे उच्च राहणे आणि उच्च विचारसरणी असली पाहिजे आणि ते संस्कार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. हे महत्त्वाचे कार्य सुशीला मूल मॅडमनी केले आहे आणि सर्व मुलींवर मायेचे आभाळ त्यांनी पांघरले. कधीही बोलताना ओरडून सांगण्यापेक्षा शांत आणि संयमित वाणीने सांगणे हे जास्त परिणामकारक आहे असे मॅडम सर्वांना सांगायच्या. आज अनेक विद्यापीठामध्ये पाली भाषेच्या अभ्यासक्रमात त्यांची पुस्तके समाविष्ट आहेत. प्रामुख्याने 22व्या आंतरराष्ट्रीय नवनालंदा महाविद्याविहार नालंदा येथे विपश्यना, तसेच इगतपुरी येथील धम्मगिरी, नागपूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी अनेक शोध निबंधांचे वाचन करून धम्म प्रबोधन केलेले आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहातील मुलींसाठी जशी प्रेमळ आई असते तशीच ही शिस्तप्रिय अशी प्रशासक देखील आपल्याला असते आणि त्या वारंवार मी त्यांना भाषणात ऐकलेलं आहे की साधना हे शास्त्र, अस्त्र आणि शस्त्र आहे. ज्ञान हे शक्ती, बल आणि सामर्थ्य आहे. ज्ञान हे मन, धन, संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. ज्ञान हे प्रबुद्ध आहे. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, शिकून प्रबुद्ध व्हा. महिलांनो, बुद्ध साहित्य खूप वाचा. वाचलेले लक्षात ठेवा, स्मरणात ठेवलेले आचरणात आणा. यालाच अभ्यास म्हणतात असे त्या वारंवार सांगत. UPSC मध्ये, MPSC मध्ये MPSCच्या परीक्षेमध्ये जेव्हा पाली भाषा गाळण्याचा प्रसंग आला त्यावेळी त्यांनी औरंगाबाद येथून पाली भाषा गाळण्यात येऊ नये आणि प्राध्यापकांच्या समितीद्वारे त्यांनी प्रयत्न केला. सुशीला मूल यांचे व्यक्तिमत्व रुजुतामय, कारुण्यमय
आणि समर्पकाच्या जाणीवेने समर्पणाच्या जाणीवेने त्या ओतप्रोत आहेत. स्त्री मुक्ती चळवळीत देखील त्यांनी स्त्री मुक्तीचा आणि आधार आंबेडकरी चळवळ आणि बुद्धांच्या थेरीगाथा असावा हा विचार प्रस्तुत केला होता. प्रवाही आणि प्रभावशाली लेखन निवेदन करणाऱ्या सुशीला मूल या बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पाली आणि बुद्धिझम या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. या अष्टपैलू प्राध्यापिका सेवानिवृत्तीनंतरही बुद्धिझमच्या कामात कायम त्यांनी आपल्याला झोकून घेतलंय. त्यांचे पती डॉक्टर प्रकाश जाधव हे देखील अतिशय मोठे विचारवंत, एक फिलॉसॉफर, एक गाईड म्हणून त्यांच्या पाठीमागे सावलीसारखे उभे राहिले आणि पण 4 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला दिसतो. पाली भाषा ही बुद्धकालीन लोकभाषा, बहुजनांची भाषा. पाली भाषेतूनच भगवान बुद्धाने धम्म पताका विश्वभर फडकविली. या पाली भाषेला ऊर्जितावस्था लाभावी म्हणून सुशीला मूल जाधव यांनी आपले जीवन समर्पित केले. पाली भाषा थांबू नये, ती आमची खास अशी भाषा आहे, ती आमचा श्वास आहे. आणि एकदा जर का भाषा संपली तर ती भाषा मृत होते. म्हणून कबीरदासाने देखील म्हटलेले आहे की भाषा बहता नीर, भाषा ही प्रवाही असली पाहिजे, नदीच्या पाण्याप्रमाणे असते. आणि तिच्या प्रत्यक्ष आणि त्याचा प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांनी सिद्ध केले की पालीच्या प्रत्यक्ष वापरातून, प्रचारातून, बुद्ध तत्वज्ञानातून हे बुद्ध तत्वज्ञान आपण जिवंत ठेवू शकणार आहोत. या दृष्टीने आज जर आपण पाहिलं तर विहार समन्वय समितीने पाली भाषेच्या प्रचारासाठी पाली परीक्षा घेण्याचे जे कार्य सुरू केले आहे ते कार्य अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. आणि नागसेन वनातील ही पाली प्राकृत कलिका सुशीला मूल जाधव हिने भाषेचे कार्य एक मिशन, एक व्रत म्हणून अंगीकारले आणि जीवनभर अंतिम क्षणापर्यंत जागविले. आणि पुढच्या पिढीसाठी त्यांनी कृतीशील आराखडा देखील आखून ठेवलेला आहे. आणि ह्या ठिकाणी मला आपण जी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि माझे विचार संपवते. करू का बंद? हॅलो हॅलो हां हॅलो थांबू का? हॅलो. आपल्या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण जिथे असाल तिथे 1 मिनिटाचं मौन पाळून सुशीलाताई मूल आणि नितीन भाऊ अंबोरे यांना आदरांजली वाहावी. सगळ्यांनी 1 मिनिटाचं मौन पाळावं. अनिच्चावत संखार उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ति ते उपशमो सुखो साधु साधु साधु. दोघांच्याही चित्तास सद्गती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळावं अशी बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी मंगल कामना करतो. आदरणीय डॉक्टर बिपिन सोनवणे हे फिजिक्सचे प्राध्यापक आहेत, अभ्यासू आहेत, सुस्वभावी आहेत आणि सामाजिक कार्यात देखील त्यांना त्यांचा आपल्या परीनं सहभाग राहिलेला आहे. सायन्स आणि बुद्ध धम्म ह्या एका नाण्याच्या 2 बाजूच आहे. इतर धर्मामध्ये आणि बुद्ध धर्मामध्ये हाच मोठा फरक आहे. या दृष्टीनं मी डॉक्टर बिपिन सोनवणे यांचं स्वागत करून त्यांना विनंती करतो
की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. सर, आपला माईक अनम्यूट आहे, आपण सुरू करू शकता. बिपिनजी, आवाज येतो? तुमचा माईक अनम्यूट आहे. ओके. हा, आवाज कमी येतो आहे खूप. तुमचा आवाज येतोय पण खूपच कमी येतोय. सुरुवातीलाच मला दोन दुःखद बातम्या सांगण्यात आल्या. बिपिनजी, आवाज येत नाही व्यवस्थित. माईक जरा माझा प्लीज. आवाज येतो ऐकायला? हो हो, तो माईक जरा जवळ घ्या प्लीज. माझा आवाज ऐकायला येतोय सर? हो, येतो, आवाज येतो. आवाज ऐकायला येतो आहे. थोडा कमी येतो आहे, आवाज कमी येतो माझा आवाज आहे. येतोय? हो, आपण सुरुवात करू शकता सर. हॅलो. हा भाऊ, काय झालं? ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट झाले. आता पुन्हा कनेक्ट माझं होतील. पण माझं पण तसंच व्हायचं. कारण जर व्हॉट्सअपचे निरोप जर जास्त असले ना मेसेज, तर कदाचित तसं होत असावं. त्यांना म्हणा दुसरा मोबाईल पण सुरू म्हणजे तयार करावा. हो, ते आता ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट झालेत आणि अजून कनेक्ट होत नाहीयेत. होतील ते. हा, झाले जॉईन झाले. ओके. हा बिपिनजी, आता येतो आवाज? हो हो, येतो हो, आता येतोय क्लिअर आहे. येतोय. हो, क्लिअर आहे, आता क्लिअर ओके, आहे. हॅलो. सुरुवात करूया. बिपिन, हॅलो 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 हा, सुरुवात करूया का? हॅलो. हा, बोला बोला सर. हॅलो. हा, हॅलो. विभाचा हा, माझा माईक आवाज येतोय? सुरू ठेवा. विभाचा हे सुरू ठेवा. विभाचा हो, हो. दोन ठेवा. बर 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 ओके, सुरू करूया साहेब. हो हो, सुरू करा. आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आता 7:57 हो, झालेली आहेत. हो हो, ओके. सुरुवातीला ज्या दोन दुःखद बातम्या सांगण्यात आल्या, तर मी प्राध्यापिका मूल जाधव, नितीनजी आंबोरे यांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे आदरांजली व्यक्त करतो आणि सुरुवात करूया. आणि वेळ झाल्यामुळे मी जास्त लांबतं न घेता अगदी कमीत कमी वेळामध्ये माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करेन. तर बुद्धांच्या प्रतिमेला मी सुरुवातीला त्रिवार अभिवादन करतो, बाबांच्या विचारांना स्मरण करतो आणि सुरू करूया. सर्वांना माझा सप्रेम सविनय जय भीम. थोडक्यात 2 मिनिटात पुन्हा एकदा माझा मी परिचय करून देतो. मी डॉक्टर बिपिन सोनावणे. मी मुंबई बदलापूर येथे वास्तव्यास आहे. मुंबईला 1992 पासून मी आहे. मुंबईला आल्यापासूनच बाबासाहेबांच्या सिद्धार्थ कॉलेजमधून इयत्ता 11वी ते BSc पर्यंत मी शिक्षण घेतलं. 5 वर्ष बाबासाहेबांच्या वास्तूमध्ये होतो.
त्याच वेळेला मुंबई वडाळा येथील सिद्धार्थ विहार जे हॉस्टेल होतं आता नाहीये, त्या हॉस्टेलमध्ये मी राहायला होतो. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयामध्ये मी MSc PhD पूर्ण केलं आणि सध्या मी अमिट युनिव्हर्सिटी पनवेल इथे मी फिजिक्स विद्यार्थ्यांना शिकवत असतो. हे सांगण्याचं कारण असं की बाबासाहेबांच्या विचारातून ज्या वास्तू तयार झाल्या बिपिनजी, आपला आवाज पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यांना एक सांगा. हॅलो सर, हा हा दुसरा मोबाईल असेल तर तो पण सुरू ठेवा म्हणा. म्हणजे हो, मी दुसरा बिपिनजी. ठेवला, विवाचा मोबाईल सुरू ठेवलेला आहे. हा बोला ना. एक काम करा, हा मोबाईल ऑटोमॅटिक बंद होऊन जातो आणि त्यानंतर मग ते पुन्हा डिस्कनेक्ट होऊन पूर्ण कनेक्ट झालं की पुन्हा अनम्यूट करायला लागतो. तुम्ही विभाच्या मोबाईलचा नंबर द्या आणि त्याच्यावर सुरू ठेवा. बर हा, चालू विवाच्या असू द्या. मोबाईलवरून मी बर. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. नाही तुम्ही बोला. तुम्हाला वेळ जो आहे तुम्ही बोला. हा, ठीक आहे. दुसऱ्या मोबाईलवरती करू का हाच मोबाईल ऐकायला येतं माझं? तो बंद पडतो. तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक बंद पडतो. ओके, मग मी तुम्हाला दुसरा नंबर देतो सर, त्याच्यावरून करा. तो नंबर पहिले सांगा त्यांना, पठारे सरांना. हो 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 हो, मी नंबर सांगतो सर, नंबर घ्या. हॅलो बिपिनजी. हा, दुसरा नंबर घ्या सर. नाही मला तो नंबर देऊन फायदा नाही होणार. त्यांना त्या नंबरवरनं कनेक्ट व्हावं लागेल. हा, कनेक्ट झालेले आहेत ना. तो दुसरा मोबाईल सुद्धा आहे माझ्याकडे. काय नावाने कनेक्ट झालेले आहेत? कोणत्या नावाने कनेक्ट झालेले आहेत? विभा सोनावणे. विभा सोनवणे. बरं, मी चेक करतो. तुम्ही तुमचं लेक्चर चालू ठेवा. विभा सर, विभा सोनावणे आहे, कनेक्टेड आहेत. हो.
विभा सोनवणे यामध्ये फाइंड आउट होत नाहीये सर, आयडेंटिफाय होत नाहीये. बिपिन जी, हॅलो. आता बिपिन जी ते आता त्यांचा देखील डिस्कनेक्ट झालेला आहे भाऊ. त्यांच्याकडे मोबाईल नेटवर्कचा खूपच जास्त प्रॉब्लेम आहे, ते ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होऊन जातात. पण मगात तर हे झालं होतं ना. हा, ते ऑटोमॅटिक डायरेक्ट डिस्कनेक्टच होऊन जातात. नाही, तो माझाही प्रॉब्लेम आज तसाच होता ना. हा, आणि आता ते पुन्हा आता कनेक्ट नाही होत आहेत. एक मिनिट. होतील ते कनेक्ट होतील. हा बिपिन जी, हा बोला सर, बोला. तुमच्या तिथे हा, बोला सर. इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होऊन जाता. तुम्ही कृपया बरं, मी प्लीज दुसरा रेंज मोबाईल मध्ये येता का? सर, तुमच्याकडे ऑन प्रॉपर आहे. तिथे रेंज आहे ना? एक मिनिट, मी वायफाय वरती घेतो याला. आहे. आणि विभा म्हणून आता आम्ही- विभा जे आहे त्यांना मी आता ओके, हा, विभा म्हणून कनेक्टेड आहेत. हा, त्यांना मी आता विभा सोनवणे कनेक्टेड आहेत. त्यांच्या मोबाईलवरून बोलण्याचा प्रयत्न करा बरं प्लीज. वायफाय नाही, घेतो विभा नाहीये. इंटरनेटचा प्रॉब्लेम. नाही, पण विभाच्या नावानं तो कोणत्या नावानं आहे? विभाच्या मोबाईल नावाने दुसऱ्या- हॅलो सर, हा, नाहीये, हॅलो. सर. कोणत्या नावानं आहे? विभा बघा, विभा सोनवणे. व्ही फॉर विक्ट्री ना? हो. हॅलो. हा, बरोबर. विभा. नाही, व्ही फॉर विक्ट्री विभा या हा नावाने सर, नाहीये. विभा. नाही, व्ही फॉर विक्ट्री विभा या नावाने. अच्छा, मग एक नंबर सांगू का? तुम्ही चेक करा. 9867 नंबरवरून करता येईल का आपल्याला? नाही सर, ते इथे मला त्या लिस्ट मध्ये दिसतच नाहीयेत जॉईन झालेल्या. आहे ना सर, मोबाईल. ठीक आहे, तुम्ही याच्यावरती सुरू ठेवा, वायफाय ऑन करा आणि हे लेक्चर सुरू ठेवा. बर, ठीक आहे सर. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. खूप वेळ गेलेला आहे. जास्त वेळ न घेता मी मुद्द्याकडेच येतो. माझा विषय आहे भौतिकशास्त्र आणि बुद्धाचे तत्वज्ञान. आणि भौतिकशास्त्र हे आधुनिक विज्ञानात येत असल्यामुळे त्याला आपण टायटल दिलं होतं बुद्धाचे तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान. तर इथे मला तुम्हाला काही दाखवायचं होतं, त्यासाठी मी एक माझ्या व्हाईट बोर्डवरती डायग्राम सुद्धा काढलं होतं. तर ते जर सगळ्यांना दिसलं तर मला अजून जास्त एक्सप्लेन करता किंवा वेळ कमी जाईल आपला. तर हा जो हे जे डायग्राम हे दिसतंय सगळ्यांना? हॅलो. हा विपिनची आवाज येतो आहे, बोला तुम्ही. ओके सर. ओके. तर ह्या भौतिकशास्त्राची सुरुवात अशी भौतिक किंवा विज्ञानाला सुरुवात नसते. तर मला डायग्राम मधून असं दाखवायचं होतं की जर आधुनिक भौतिकशास्त्र किंवा आधुनिक विज्ञान म्हटलं तर मला असं सांगता येईल की न्यूटन, आईन्स्टाईन, श्रोडिंगर, डिरॅक, फेनमॅन, हिग्स आणि गेलमॅन असे काही महत्वाचे शास्त्रज्ञांची नावं मला तुम्हाला सांगता येतील. आता त्याचं कारण असं की जर मी म्हटलं की खऱ्या विज्ञानाला किंवा खऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला सुरुवात त्या सफरचंदापासून झाली की जे न्यूटनच्या डोक्यात पडलं आणि त्याला त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्याची प्रक्रिया सुरू झाली असं म्हटलं तर इथून सुरुवात करता येईल. तो कालावधी 17व्या शतकातला होता. आणि तिथून पुढे जर आपण ह्या न्यूटनवरती जर फोकस केलं तर मग तो हळूहळू विचारांची प्रक्रिया कशी वाढत गेली, विचार करण्याची प्रक्रिया कशी वाढत गेली, नंतर माणूस शास्त्रोक्त पद्धतीने कसा विचार करायला लागला,
पहिलं एक ब्लॉग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला असं सांगायचं की तो ऍपल पडला आणि न्यूटनच्या विचारांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असं आपण समजूया. मग यामध्ये कशा कशा डेव्हलपमेंट्स होत गेल्या. मग तुमचे ते जर ऍपल अतिशय वेगाने जर पुढे आलं असतं किंवा खाली आलं असतं तर मग न्यूटन हेल्प किंवा मदत करत नाही तिथे. तिथे आईन्स्टाईन हा पिक्चरमध्ये येतो. आईन्स्टाईन ह्या चित्रामध्ये येतो आणि आईन्स्टाईन सांगतो काय तर कोणतीही वस्तू ही जर अतिशय वेगाने पुढे जात असेल किंवा खाली पडत असेल किंवा ती एखाद्या विशिष्ट प्रक्रियेमध्ये पुढे जात असेल तर तिथे न्यूटनच्या नियमांचा किंवा न्यूटनच्या गणितांचा काही उपयोग होत नाही. म्हणून आईन्स्टाईन पुढे येतात आणि आईन्स्टाईन हॅलो भाऊ, मला वाटतं प्रॉब्लेम खूपच आहे नेटवर्कचा. हॅलो, दुसरा मोबाईल जर असेल ना. हॅलो सर. हां हॅलो सर. बोला. निर्मलाताई जगताप, आपणास विनंती आहे कृपया आपला व्हिडिओ बंद करावा. त्याचबरोबरीने मला आणखीन एक कुठला तरी व्हिडिओ या ठिकाणी चालू दिसतो आहे. त्यांचं नाव मला कळत नाही कोणाचं आहे, तर प्लीज आपला व्हिडिओ बंद ठेवा. कदाचित तो विभाचा तर नसेल. नाही, दुसरा होता. नाही, बंद आहे सर. हा बोला सर, नितीनजी बोला. ओके. आज खूपच डिस्टर्बन्सेस दिसत आहेत. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. तर ह्या विज्ञानाची सुरुवात किंवा विज्ञानाच्या डेव्हलपमेंट किंवा विज्ञान जसं प्रगत होत गेलं तसं माणसाची विचार करण्याची जी शक्ती होती, विचार करण्याची जी दिशा होती ती बदलत गेली. मग त्याच्यानंतर तुमचं आंतरिक विज्ञान किंवा तुमच्या सफरचंदाच्या आतमध्ये काय असतं तर आतमध्ये अणुरेणू असतात. मग त्यासाठी तुमचं न्यूटन तुम्हाला हेल्प करत नाही, आईन्स्टाईन हेल्प करत नाही. मग तिथे श्रोडिंगर किंवा डिरॅक असे शास्त्रज्ञ पुढे येऊन ह्या सफरचंदाच्या आतमध्ये हे अणुरेणू किंवा तुमचे इलेक्ट्रॉन्स कसे ऍक्टिव्हेट होतात किंवा कसे काम करतात याच्याबद्दल माहिती झाली. आता हा प्रवास सगळा 16व्या शतकापासून जो सुरू झालेला आहे हा पुन्हा 17व्या 18व्या शतकामध्ये आला आणि पुन्हा 19व्या 20व्या शतकामध्ये की आपलं जे शरीर आहे किंवा ते ऍपल आहे हे 61 पार्टिकल्सनी बनलेलं आहे, 61 पार्टिकल्स. आणि मग ही जी थिअरी आहे ह्याला पार्टिकल थिअरी किंवा पार्टिकल फिजिक्स म्हणतात. आणि मग असे 61 पार्टिकल्सची आपण लिस्ट करून त्यांना असं सांगू शकतो किंवा त्यांचे प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो. आणि मग जगातली सगळ्यात महागडी प्रयोगशाळा आहे त्याला लार्ज हेड्रॉन कोलायडर असं म्हणतात, जी ट्रिलियन्स ऑफ रुपीज खर्च करून जी बांधलेली आहे तिथे मग ह्या पार्टिकल्सचा अभ्यास केला जातो. आणि सध्याही जर तुम्ही स्वित्झर्लंडला गेलात, स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या बॉर्डरवरती ही लार्ज हेड्रॉन कोलायडर म्हणून लॅब आहे आणि तिथे ह्या वेगवेगळ्या पदार्थांचा किंवा आंतरिक कणांचा किंवा सब न्यूक्लिअर पार्टिकल्स यांचा अभ्यास केला जातो. मग असं ट्रिलियन्स रुपीज खर्च करून असं पार्टिकलचा अभ्यास का करायचा बरं?
कारण तो पार्टिकलचा नसून तो स्वतःचा अभ्यास आहे. माझं शरीर कशाने बनलेलं आहे, तर माझ्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्तामध्ये तुमचे RBC, WBC, आता हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. जसं हा कोरोना पुढे जातोय तसं आपल्या बॉडीमध्ये काय आहे हे सगळ्यांना अजून खोल पद्धतीने माहीत होत चाललेलं आहे. मग तशा फक्त RBC, WBCच नाही तर जे ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया आहे, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा काहीतरी असतं. मग हे काय आहे आणि याच्या प्रॉपर्टीज काय आहेत याचा अभ्यास या लार्ज हेड्रॉन कोलायडरमध्ये केला जातो. तर अशा अभ्यासात मला एवढंच सांगायचं सध्या की हा अभ्यास असा पुढे राहणार आहे. तिथे फुलस्टॉप किंवा तिथे एक असं काही नाही, ते फक्त प्रश्नचिन्ह आहे. मग या प्रश्नांची या सगळ्यांची उत्तरं आपल्याला मिळत जाणार आहेत का, तर नाही. हा प्रवास आहे, याला इव्होल्युशन म्हणतात. आणि हे इव्होल्युशन आत्ताच नाही तर हजारो लाखो वर्षांपासून सुरू झालेलं आहे. एका वक्त्याने मला वाटते बिग बँग थेअरीचा उल्लेख केला होता. मलाही खूप सांगता आलं असतं पण आत्ताच 8:15 होऊन गेलेले आहेत, त्यामुळे मी सगळ्या गोष्टींचा उल्लेख न करता मला माझ्या विषयाकडे येऊ दे. मला विषय आहे की हे भौतिकशास्त्र किंवा तुमचं पदार्थ विज्ञान त्याचं इव्होल्युशन कसं झालं आणि मग बुद्धांचं तत्वज्ञान ह्या इव्होल्युशन ह्या प्रक्रियेमध्ये कसं येतं आणि बुद्ध मला कुठे दिसतात. ह्या जेव्हा मी फिजिक्सचा अभ्यास करत असताना, जेव्हा इक्वेशन्स बघत असताना बुद्ध कुठे दिसतात, हा मुख्य विषय आहे. त्याच्यावरतीच मी माझं फोकस करतो, बोलणं जे काय आहे ते. तर ह्या प्रक्रियेमध्ये, विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक विषय असा आहे की तिथे तुम्हाला जर आंतरिक पार्टिकल्सची, म्हणजे मला असं म्हणायचे की जर माझं शरीर, माझी बॉडी, माझी आतील 61 पार्टिकल्सनी बनलेलं आहे, म्हणजे शोधून कसे काढले गेले किंवा त्यांचं त्याला म्हणून आपण आंतरिक जे प्रक्रिया आहेत त्या पुढे कशा आल्या आणि याचा मला फायदा काय आहे. तर हे सगळं एक मेकॅनिक्स आहे आणि ह्या मेकॅनिक्सला पुढे नाव दिलं गेलं क्वांटम मेकॅनिक्स. आणि मी जेव्हा क्वांटम मेकॅनिक्स या विषयाचा अभ्यास करतो ती पूर्णपणे एक फिलॉसॉफिकली एक लिटरेचर आहे आणि त्याचा उपयोग करून आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स किंवा प्रयोग डिझाईन करतो. त्याच्यातला तो मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे हा लार्ज हेड्रॉन कोलायडर एक्सपेरिमेंट हा पूर्णपणे ह्या क्वांटम मेकॅनिकल कॅल्क्युलेशन्स या गणिती याच्यावरती तो आधारलेला आहे. तर क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास करताना मला बुद्ध पुन्हा दिसत आहेत. क्वांटम मेकॅनिक्स हा माइंड आणि मॅटर याला मला कनेक्ट करतोय. माझं मन आणि मनाची अवस्था, पुन्हा मनाचं जे अवस्थेचं जे पुन्हा प्रक्रिया आहे याचा मी अभ्यास करत असताना मला हे इक्वेशन्स मधून क्वांटम मेकॅनिक्समध्ये दिसत आहे. क्वांटम मेकॅनिक्स मला सांगत काय आहे तर हे छोटे कण आहेत, पृथ्वीमध्ये आहेत, माझ्या शरीरामध्ये आहेत, यांचं क्लासिफिकेशन मला कसं करता येईल. म्हणजे दुसऱ्या ग्रहावरचा कण आणि माझ्यातला कण यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का, नक्कीच आहे. ओके, माझं अस्तित्व आणि त्याचं अस्तित्व याच्यामध्ये काही रिलेशन आहे का, नक्कीच आहे. मला कसं शोधून काढता येईल तर हे शोधून काढण्यासाठी मला हे मेकॅनिक्स, ज्याला क्वांटम मेकॅनिक्स नाव दिलं, हे मला मदत करत आहे. एवढंच नाही तर कुठल्याही फिलॉसॉफिकल बेसवरती, फिलॉसॉफिकल तुमच्या बॅकग्राऊंडवरती ह्याला टेस्ट करता येतं. टेस्ट केल्यामुळे हे विज्ञान अतिशय पुढे येत चाललेलं आहे. याच्यावरती मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या लॅब्स डिझाईन होत चाललेल्या आहेत. युरोप तर पूर्णपणे डेव्हलप जो होत चालला ह्या तंत्रज्ञानावरती, कारण या मेकॅनिक्समध्ये आणि आइन्स्टाईनच्या थेअरीमध्ये एक इक्वेशन पुढे आलं होतं सुरुवाती 20व्या शतकाच्या सुरुवातीला, दॅट इज E=mc². एनर्जी आणि मास किंवा तुमची ऊर्जा आणि वस्तुमान हे सारखंच असतं. मग बुद्धांनी वेगळं काय सांगितलंच नाहीये. जेव्हा आपण बुद्ध आणि धम्म वाचत असतो तेव्हा काही 3 किंवा 4 पानांवरती वस्तुमान आणि ऊर्जा हे वेगळं नाहीच आहे, हे एकच आहे. माणसाचा किंवा वस्तूंचा किंवा तुम्ही पुनर्जन्माची व्याख्या बुद्ध सांगतायत, त्या बुद्ध हेच सांगतायत की पुनर्जन्म एक्सप्लेन करताना बुद्ध सांगतायत की ऊर्जेचं रूपांतर वस्तुमानात होतं आणि वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत होतं आणि ही प्रक्रिया पुढे अशीच चालू राहते. तर हे माझ्या फिजिक्सच्या थेअरीमध्ये मला आइन्स्टाईनची थेअरी दिसते आहे, जिथे मला E=mc² सारखं इक्वेशन दिसतंय. मला त्या कणांची आंतरिक बिहेवियर कशी आहे ते मला कॅल्क्युलेट करता येत आहे, ते मला लॅबमध्ये टेस्ट करता येत आहे. की बुद्धांचे तत्वज्ञान ह्या प्रायोगिक स्तरावरती मला टेस्ट करता येते, मला ते चेक करता येते, मला त्याचे गणितीय परिणाम पाहता येतात. आणि जेव्हा मला बुद्धांचं तत्वज्ञान हे प्रायोगिक प्रयोगशाळेमध्ये प्रूव्ह होताना दिसतंय, त्याचे परिणाम जेव्हा लॅबमधून बाहेर निघताना दिसत आहेत, तेव्हा सगळीकडे हे तत्वज्ञान निसर्गातच आहे. म्हणजे बुद्धाचे जे तत्वज्ञान हे निसर्गदत्त तत्वज्ञान आहे, ते कुठूनही आलेलं नाही, ते निसर्गात आहे. ते बुद्धांनी त्यांच्या अवस्थेतून त्यांना ते प्राप्त झालं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ते बुद्धांनी प्रयत्न केलेला आहे. तर हे जे फिजिक्स आहे, हे फिजिक्स आणि बुद्धाचं तत्वज्ञान मला
त्यांच्यामध्ये असं वेगळं काही ठिकाणी काही दिसत नाहीये. नंतर अनसर्टनिटी प्रिन्सिपल, हा जो फिजिक्समध्ये आम्ही अभ्यास करतो अनसर्टनिटी प्रिन्सिपल, त्याला अजून नाव दिलं की हायझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. बुद्ध तिथे सांगतात की जग हे अनित्य आहे. अनसर्टनिटी प्रिन्सिपल मध्ये तुम्ही ऊर्जा आणि वेळ याचं गणित फिजिक्समध्ये मांडलेलं असतं. ऊर्जा आणि वेळ म्हणजे जर तुमच्याकडे जास्त ऊर्जा असेल तर तुम्ही एका ठिकाणी कमी वेळ थांबता, जर तुमच्याकडे ऊर्जा कमी असेल तर तुम्हाला एका ठिकाणी थांबावं लागतं. मग हे जे गणित आहे ऊर्जा आणि तुमच्या वेळाचं गणित हे अनसर्टनिटी प्रिन्सिपल मध्ये फिजिक्स सांगत आहे मला. आता जग हे अनित्य आहे, जगाचं इव्होल्युशन किंवा ती प्रक्रिया अशी पुढे पुढे चाललेली आहे आणि त्याच्यामध्येच बुद्ध सांगतात की ही प्रक्रिया निरंतर आहे. खूप साऱ्या वक्त्यांनी याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि खूप छान त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मला याच्यामध्ये शास्त्र हे आधुनिक शास्त्र कनेक्ट करायचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे जे बुद्धांचं तत्वज्ञान आहे हे कुठल्याही वैज्ञानिक पातळीवरती कुठल्याही प्रायोगिक पातळीवरती चेक करून त्याचं फलित त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसत आहेत आणि अतिशय अतिशय सुंदर किंवा त्याला म्हणू की कुठल्याही परिणामांवरती हे तर 8 फोल्ड वे जो 1980 सालचा पार्टिकल फिजिक्सची जी थिअरी आली होती त्याच्यामध्ये खूप सारे नवीन नवीन पार्टिकल्स आपल्याला दिसत होते येत होते. मग या पार्टिकलचं क्लासिफिकेशन कसं करायचं तर काही युरोपीय शास्त्रज्ञांना 8 फोल्ड वे अष्टांग मार्ग दिसला आणि अष्टांग मार्गाचं सूत्र अष्टांग मार्गाची गणित ह्या पार्टिकल्सला जेव्हा क्लासिफाय करताना लावली गेली तेव्हा सगळं सुटत गेलं. सुटत का गेलं तर हे बुद्धांचं तत्वज्ञान नैसर्गिक आहे, हे पदार्थ विज्ञान नैसर्गिक आहे. जेव्हा दोन नैसर्गिक गोष्टींची सांगड घातली जाते तेव्हा याची उकल होत जाते, प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. म्हणून हे जे गणित आहे किंवा तुम्ही विज्ञान आणि बुद्ध धर्म हे एकत्र का येत आहे कारण हे नैसर्गिकच आहे. आता ह्या अनसर्टनिटी प्रिन्सिपल किंवा हे जग अनित्य आहे याच्याबद्दल अजूनच सांगता येईल की आपल्याला प्रेडिक्ट म्हणजे फ्युचर मला उद्या काय होणार हे आज प्रेडिक्ट करता येईल का तर एवढं सहजपणे सांगता येणार की उद्या काय होणार मला आजच कसं सांगता येईल. पण याचा प्रयत्न ह्या विज्ञानामध्ये नक्कीच केला जातो. स्टॅटिस्टिकल किंवा तुमच्या सांख्यिकी शास्त्रामध्ये जर तुम्ही गणितीय प्रमाणावरती जर तुमची कॅल्क्युलेशन्स मांडली तर तुम्हाला उद्या काय होणार हे सांगता येतं. बुद्ध इथेही सांगतात की जर तुमची मनाची स्थिती जर तुम्ही तुमच्या मनाला जर कंट्रोल करून जर विज्ञान दृष्टीने जर निसर्गाकडे पाहिलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या स्पष्ट होत जातात. ओके, त्याच्यातही बुद्ध सांगतात की तरीही जग अनित्य आहे. म्हणजे बुद्ध सांगत असताना प्रश्नचिन्ह निर्माण का करतायत कारण हे इव्होल्युशन आहे. मला आजचं इव्होल्युशन माहिती आहे, मला कालचं इव्होल्युशन माहिती आहे, पण उद्या मी फक्त सांगू शकतो असं होणार आहे. मी त्याच्यावरती बोट ठेवून हेच होणार आहे असं मला सांगता येणार नाही. त्यामुळे जग अनित्य आहे. ओके, हेच अनसर्टनिटी प्रिन्सिपल मध्ये बुद्ध सांगतात. त्याच्यानंतर कॉझॅलिटी म्हणून आम्ही फिजिक्समध्ये त्याचा स्टडी करतो. कॉझॅलिटी की कारण आणि परिणाम. कोणतीही गोष्ट एका कारणामुळेच होत असते, तिचे परिणाम दिसत असतात. म्हणजे दोन कण दोन पार्टिकल जेव्हा एकमेकांवरती आदळत असतात तेव्हा नवीन नवीन पदार्थांचा नवीन नवीन आंतरिक कणांचा शोध लागत असतो. पण हे परिणाम झाले त्या परिणामांना कारण होतं. ओके, त्यामुळे हे कॉझॅलिटी म्हणून आम्ही फिजिक्समध्ये जे यूज करतोय ते जवळपास 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी हे सांगितलेलंच आहे की कुठल्याही कारण आणि परिणामांची मीमांसा केल्याशिवाय तुम्हाला ते चित्र पूर्ण होत नाही, त्या चित्राचं पूर्ण आकलन होत नाही. त्यामुळे हा एक सुंदर कन्सेप्ट बुद्धिझम मध्ये पहिल्यापासून आहे. आणि तुम्ही जर हल्लीच्या पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञांकडे पाहाल तर त्यांच्या हातामध्ये एका हातामध्ये बुद्धाची फिलॉसॉफी असते, दुसऱ्या हातामध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतात आणि रिसर्च म्हणजे काय ते ह्या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे नक्कीच आहे की आजूबाजूला प्रश्न आहेत आणि प्रश्नांच्या सोबत उत्तरं आहेत, पण सामान्य माणसाचं मन तो सामान्य माणूस ह्या प्रश्नांवरती फोकस करत असतो. पण त्याला हे माहित नाहीये त्या प्रश्नांच्या बाजूलाच कुठेतरी उत्तर असतं. तो एक प्रश्न दिसला, दुसरा प्रश्न दिसला, तिसरा प्रश्न दिसला, त्याला आजूबाजूला प्रश्नांची अशी असा गठ्ठाच्या गठ्ठा दिसतो. पण त्याला हे नाही दिसत की प्रत्येक प्रश्न एक उत्तर घेऊन येत असतो. तर प्रश्न आणि उत्तर यांची गट्टी असते, पण आपलं मनुष्याचं मन त्या गट्टीतल्या एकाच घटकाकडे बघत असतो, तो म्हणजे प्रश्न. तर हेच बुद्ध सांगतात आणि पदार्थ विज्ञानही सांगतं की एव्हरी क्वेश्चन कम्स विथ अन आन्सर. ओके, मग लेट्स फाइंड दॅट आन्सर. बुद्ध सांगतात की दुःख आहे हे पहिलं मान्य करा, दुःख आहे मान्य करा, ह्या जगात दुःख भरलेलं आहे मान्य करा.
पहिलं तुमच्या मनात येऊ देत की मीच नाही, ह्या जगात दुःखाने भरलेले किंवा दुःखित मन आहेत, ही पहिले वस्तुस्थिती मान्य करा. दुसरी गोष्ट करा की दुःख निवारण्याचा मार्ग आहे हे तुमच्या मनाला समजावा. आता हे मनाची दुसरी स्टेप आली की दुःख मला निवारता येतं. मग तिसरा प्रश्न येतो की कसं, तेही बुद्ध सांगतायत. बुद्ध प्रश्नच नाही तर प्रश्नाच्या बरोबर उत्तर आहे हेही सांगतायत मला. तर हेच मी जेव्हा टेस्ट करतोय की दोन कण जेव्हा कोलॅड होत आहेत तेव्हा काय होणार आहे हे मी गणिताने मांडतोय, गणिताने त्याची अनालिसिस करतोय, तर मला प्रश्नही दिसतात, प्रश्नासोबत उत्तरही दिसतात. तर हे कॉझॅलिटी म्हणून जे तत्वज्ञानात किंवा फिजिक्समध्ये यूज केलं जातं हे बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तर असे खूप सारे सिद्धांत आहेत की भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असताना खूप वेळा दिसत असतात, खूप वेळा समोर येत असतात. आणि मला असं वाटतं की हल्लीचे जे शास्त्र आहे, नवीन शास्त्र आहे किंवा नवीन विज्ञान आहे, हे कुठेही त्याला काही नवीन ऍड करण्याची गरज नाही. ते जर तुम्ही बुद्धाच्या तत्वज्ञानावरती मांडून पाहिलं, त्याचं जर टेस्टिंग केलं तर हे पुन्हा पुन्हा तुम्हाला दिसेल की हे खरंच आहे आणि हे 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 नवीन काहीच मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. अजून मला सांगता येईल की विज्ञान आणि भौतिकशास्त्र, आता बुद्ध आणि हिज धम्मामध्ये एक 5 वाक्य लिहून ठेवलेली आहेत. ती वाक्य मी वाचून दाखवतो. माणूस आणि माणसाचे नाते हा बुद्ध धम्माचा पाया आहे. दुसरं वाक्य असं लिहिलंय, मनुष्य प्राणी दुःखात व दैन्यात आहे. तिसरं वाक्य आहे, हे जग दुःखाने भरलेले आहे. चौथं वाक्य, जगातून दुःख नाहीसे करणे हाच बुद्ध धम्माचा उद्देश आहे. 5वं वाक्य असं आहे, हे पेज नंबर 94 वरती दिलेलं आहे, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे व ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच बुद्ध धम्माचा पाया आहे. तर हेच माझं विज्ञान मला कसं सांगतं की हे जग अज्ञानाने भरलेलं आहे. दुसरं वाक्य आहे, जगातून अज्ञान नाहीसे करणे हाच विज्ञानाचा उद्देश आहे. अज्ञानाचे अस्तित्व मान्य करणे व ते नष्ट करण्याचा मार्ग शोधणे हाच विज्ञानाचा पाया आहे. तर विज्ञान आणि बुद्धाचं तत्वज्ञान हे कुठेही कोणत्याही क्षणी मला वेगळं झालेलं दिसत नाही. तर ही आजची परिस्थिती जर तुम्ही म्हणाल, आज हे संपूर्ण जग हे अशा बिकट परिस्थितीतून चाललेलं आहे. मनाची अवस्था आणि आजची परिस्थिती याचाही आपल्याला नीटचा अभ्यास करावा लागेल. आज 2 घटना सुरुवातीला सांगण्यात आला. हे मनाची अवस्था की माझा काल 2 आठवड्यापूर्वी माझ्याबरोबर असलेला मित्र तो आज माझ्यासोबत नाहीये. इथे मला मनाला कसं सांगता येईल की माझ्या मनाला मी जेव्हा बुद्धाकडे घेऊन जातोय तेव्हा बुद्ध मला सांगतोय की अस्तित्व दुःखाचं आहे, दुःख आहे हे तू पहिलं मान्य कर. आणि मला मग सोल्युशन्स दिसत आहेत, मला हे उत्तरं दिसत आहेत. मला अशी उत्तरं दिसतात की हा जो प्रश्न आला माझ्यासोबत तो प्रश्न एका उत्तराला घेऊन आलेला आहे आणि हे उत्तरं शाश्वत आहेत. ही जी उत्तरं आहेत ही नैसर्गिक आहेत आणि हे निसर्ग चक्राप्रमाणे सगळं चालू आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगता येईल की हे जे आता कोरोनाचा विषय आल्यामुळे संपूर्ण जग हे व्हॅक्सिन किंवा एका लशीच्या मागे आहे, वाट पाहत आहे. आणि ही जी लस आहे ही कुठे आकाशातून, कुठे हिमालयातून, कुठल्या समुद्र मंथनातून येणार नाहीये. ती तयार होणार आहे विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये. ती तयार होणार आहे प्रयोगशाळेतील तुमच्या प्रयोगा. हॅलो, पुन्हा कनेक्शन लॉस झालं. होतील जॉईन. हा बोला वाट पाहूया. विपिनजी बोला. फार सुंदर सुरू आहे. ओके, हा विपिनजी बोला. बोलतो. माफ करा, आज खूपच परिस्थिती वाईट आहे इंटरनेटची. तर ठीक आहे, शो मस्ट गो ऑन हे माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो. तुम्ही वेळेचं हे नका करू, तुम्ही कंटिन्यू ठेवा. हो, कंटिन्यू ठेवूया आपण, कारण एकच टार्गेट आहे सगळ्या जगाचं, द शो मस्ट गो ऑन. सुंदर सुरू आहे, आम्ही ऐकलं नाही कधी. नाही सर, आता वेळ कमी असल्यामुळे आणि हे डिस्कनेक्ट असल्यामुळे माझं कनेक्शन पण ब्रेक होत आहे. तरी मी प्रयत्न करतोय सर. दुसरं असं मला सांगता येईल की बुद्ध वाचल्यानंतर मनात जर प्रश्न आले नाहीत तर बुद्ध समजलाच नाही असं मला वाटतं. ओके, बुद्ध वाचल्यानंतर मनात प्रश्न होणे अतिशय गरजेचं आहे. प्रश्न विचार करण्यास प्रवृत्त करतात. ओके, प्रश्न जर आले तर त्याचा उकल शोधण्यास मन प्रवृत्त करतं. जाणीव करून देतो की एका प्रश्नाची उत्तरं आहेत आणि ती एक नसून हजारो उत्तरं आहेत. मग मला समजतं की
एका प्रश्नाबरोबर जर मला हजारो उत्तर येत असतील तर मी एकाच प्रश्नावरती का फोकस करतोय, एकाच प्रश्नावरती मी का माझं मनाला तिथे आणतोय, त्या प्रश्नाबरोबर हजारो उत्तर आहेत, मी त्या उत्तरांवरती का जात नाही, हे मला बुद्ध वाचल्यानंतर कळतं. तर हेच मी जर जेव्हा माझ्या फिजिक्सशी कनेक्ट करतोय तर फिजिक्स वाचल्यानंतर मला कळतं की खूप सारे प्रश्न आहेत, काहीच कळत नाही, पण जसं कळायला लागतं तेव्हा प्रश्नातच उत्तर आहेत आणि प्रश्न आणि उत्तर पुन्हा हातात हात घालून फिरत आहेत, पण तरी माणसाचं मन ते उत्तर शोधण्यात, जसं आपण म्हणतो ना डाळीत मला खडे दिसत आहेत, अरे डाळ असताना तुला 4 खडेच कसे दिसतात. हे मी एवढा वयाने मोठा नाही अशा गोष्टी सांगण्यासारख्या, पण बुद्ध आणि जेव्हा फिजिक्स वाचत असताना मला हे दिसतंय की आपलं मन ह्या प्रश्नांवरतीच फिरत असतं आणि हे विसरून जातं की त्या प्रश्नाच्या बाजूला माझं उत्तर पडलेलं आहे. दुसरी गोष्ट मला अशी सांगता येईल की ज्या दिवशी मला माझा बुद्ध पूर्ण समजेल, ज्या दिवशी मला माझं फिजिक्स पूर्ण समजेल, त्या दिवशी माझ्या मुखातून एकही शब्द बाहेर पडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, याची जाणीव मला का होते, कारण त्या दिवशी मला कळेल की मला रियालिटी, मला सत्य माहीत झालं आणि सत्य एवढं प्रचंड किंवा सत्य एवढं काय म्हणून त्याला शब्द सुचत नाही की अशी अवस्था होईल ज्या दिवशी मला सत्याचं आकलन होईल माझ्या बुद्धाच्या वाचनातून, माझ्या फिजिक्सच्या वाचनातून, तेव्हा माझ्या मुखातून एकही शब्द येणार नाही. आता माझ्या मुखातून शब्द येत आहेत कारण मला सत्य कळालेलंच नाहीये, मला बुद्धही पूर्ण कळालेलं नाही, माझं फिजिक्सही पूर्ण कळालेलं नाही. मग चालू काय आहे, मला बुद्ध आणि फिजिक्स समजण्याची प्रक्रिया माझ्या ब्रेनमध्ये, माझ्या मेंदूमध्ये चालू आहे आणि ज्या दिवशी मला हे दोन्ही कळतील किंवा ज्या दिवशी बुद्ध समजेल त्या दिवशी मला तो सांगता येणार नाही. त्यामुळे माझ्या मित्रांना सांगतो, जर तुम्हाला कोणी सांगत असेल की आय नो मला माहित आहे असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याच्यात बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी ह्या आयदर खोट्या तरी असतात किंवा त्या बेसलेस तरी असतात. तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये मला माहित नाही हे जर येत असेल तर तुम्ही बऱ्या अंशी रियालिटीला किंवा वस्तुस्थितीला धरून तुमचं बोलणं चालू आहे. याचं कारण असं की हल्लीच्या प्रयोगातून असं सिद्ध झालेलं आहे की माणसाला ह्या वैज्ञानिक इव्होल्युशन मधून, ह्या विज्ञानाच्या प्रगतीपासून, असं आपण समजूया की न्यूटन पासून विज्ञानाची प्रगती खऱ्या अर्थाने सुरू झाली, मग ती प्रायोगिक असो किंवा थिओरिटिकल असो. तर ह्या 300-350 वर्षामध्ये, 400 वर्ष समजा, फक्त 5% विश्व म्हणजे काय आहे समजलेलं आहे. म्हणजे या विश्वामध्ये काय आहे तर लाखो करोडो तारे आहेत, गॅलेक्सीज आहेत, प्लॅनेट्स आहेत आणि अजून काय आहे माहित नाही, आपण शोधतोय. पण ह्या 350-400 वर्षामध्ये मला फक्त 5% माहित झालंय की या विश्वात काय आहे. याचा अर्थ काय आहे तर 95% विश्वात काय आहे मला माहितीच नाहीये. मग जर मला माहिती आहे हे मी जर म्हणत असेल तर खरंच मला काहीच कळलेलं नाहीये. त्यामुळे ही रियालिटीला धरून आहे की फक्त ह्या 400 वर्षामध्ये माणसाला 5% रियालिटीचा जाणीव झाली, रियालिटी म्हणजे सत्याची जाणीव झालेली आहे. बुद्धही हेच सांगतात की जे आकलनाचा प्रोसेस आहे, हा जो इव्होल्युशनचा प्रोसेस आहे, हा न थांबणारा प्रोसेस आहे. तुम्ही जर म्हणाल की मला हे बुद्धांचं तत्वज्ञान 2500 वर्षातलं समजायला लागलेलं आहे, तर समजायला लागलं आहे असं म्हणू शकता, पण समजलं ज्या दिवशी म्हणाल तुम्हाला बुद्ध समजले नाहीत. बुद्ध ही अशी प्रक्रिया आहे की ती लाखो वर्षापासून सुरू आहे आणि ती पुढेही सुरू राहणार आहे आणि तिला अंत नाहीये. त्यामुळे काही वक्त्यांनी अंत, अनंत किंवा ह्या अनंत विश्वाबद्दलही खूप छान व्याख्याने दिलेली आहेत, मला तेही कनेक्ट करता येतील, पण हे वेळ आणि एवढं सांगण्याची घालता येत नसल्यामुळे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर माझा उद्देश हाच आहे की फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड वरती बुद्धाला एक्सपेरिमेंटली टेस्ट करता येतं आणि खूप चांगली गोष्ट आहे की हे टेस्टिंग केल्यानंतर जी उत्तरं निघतायत ही अतिशय विज्ञानाला धरून, निसर्गाला धरून आहेत, हे मला सांगता येईल. मला तुम्हाला शेवटी 3 किंवा 4 उदाहरणं देता येतील आणि मग मी थांबवतो. उदाहरणं अशी आहेत की जसं मी म्हटलं की जास्त जवळ जाणारं विज्ञानातील प्रकार म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स हा असा प्रकार आहे की अति सूक्ष्म कण त्याची बिहेवियर कशी असते. आता इलेक्ट्रॉन म्हटलं, इलेक्ट्रॉनचं मास 10⁻³ kg, त्याला फक्त इमॅजिन करू शकतो. मग इमॅजिन करणारं जग असतं का तर असतं. हे बुद्धांनी केव्हाच मान्य केलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि ते कसं असू शकतं याच्याही बद्दल लिहिलेलं आहे. आता जर हल्लीच्या ह्या 2020 मध्ये जर मी म्हटलं की हे मग कसं इमॅजिन करायचं, तर इमॅजिन करण्याचे काही पद्धती आहेत, काही मॅथमॅटिकल मेथड्स आहेत, काही एक्सपेरिमेंटल टेक्निक्स आहेत. याच्यावरती हे न दिसणारं जग आपल्याला इमॅजिन करून त्याला रियालिटीमध्ये आणता येतं. मग इलेक्ट्रॉन दिसत नाही पण इलेक्ट्रॉननी केलेले परिणाम दिसतात. आता आपल्या समोर घराची लाईट पडलेली आहे, ट्यूबलाईट आहे, बल्ब आहे, खूप सारं, हे इलेक्ट्रॉनच्या प्रक्रियेतून दिसणारे परिणाम आहेत. मग इलेक्ट्रॉनचं अस्तित्व असं परिणामातून दिसत असतं.
तर हेच बुद्ध ह्याच भाषेमध्ये सरळ सांगतायत. आता मला हे क्वांटम मेकॅनिक्स एक 3-4 उदाहरणं द्यायचे. उदाहरणं अशी आहेत बघा की क्वांटम मेकॅनिक्स हे डीप, थोडंसं फिलॉसॉफिकल आणि ब्रॅकेटमध्ये स्पिरिच्युअल काय आहे. तर तुम्ही जर टाइम्स ऑफ इंडियामधील जर काही स्पीकिंग ट्री असे जर लेख वाचत असाल टाइम्स ऑफ इंडियामध्ये, तर हे माइंड, मॅटर, बुद्धिझम आणि क्वांटम मेकॅनिक्स ह्याला कनेक्ट करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला जातो. मग ते टाइम्स ऑफ इंडिया नागपूर एडिशन असू दे, मुंबईचं एडिशन असू दे, पुण्याचं एडिशन असू दे, दिल्लीचं एडिशन असू दे, हा जो स्पीकिंग ट्रीचा कॉलम आहे त्याच्यावरती पुस्तकं सुद्धा निघालेत एकत्रितपणे. तर मला असं सांगता येईल की 2-3 उदाहरणं घ्या की समजा आपण आता एक 90-95 लोक रूममध्ये बसलेलो आहोत. त्याच्यात काही माझे तरुण मित्र आहेत, काही समवयस्क आहेत, काही वयस्क आदरणीय व्यक्ती सुद्धा आहेत. आता असं इमॅजिन करूया की एक वर्ग चालू आहे, वर्गामध्ये अगदी यंग ब्रेन्स बसलेले आहेत, 20-22 किंवा त्याच्याही खालचे 16-17 वर्षाचे, आणि अगदी तल्लीनपणे हे व्याख्यान ऐकत आहेत. आणि त्यांच्या जवळची व्यक्ती, आता जवळची व्यक्ती म्हटल्यानंतर आई जर त्या वर्गाच्या आजूबाजूला आली असेल, चुकून आली किंवा भेटायला आली, पण दोघांमध्ये एकमेकांनी बघितलेलं नाहीये. आईने मुलाला बघितलं नाही आणि मुलाने आईला बघितलं नाही, आणि तो मुलगा अगदी तल्लीनपणे त्या प्राध्यापकाचं व्याख्यान ऐकतोय. पण एक स्टेज अशी येईल की त्याचं ते माइंड जे आहे, ते मन आहे, ते डिस्टर्ब होईल. हा फॅक्ट आहे, कधी कुठे टेस्ट करू शकतो. आता इथे तो डिस्टर्ब झाला, त्याचं जे तल्लीनता होती ही भंग झाली. तो एक चांगलं व्याख्यान ऐकत होता पण तो भंग झाला. का झाला? तर त्याच्या अतिशय जवळची व्यक्ती आजूबाजूला आहे हे त्याला जाणीव झाली, फील झालं, किंवा XYZ झालेला आहे. दुसरं उदाहरण देतो की घरात आपण सकाळी छानपणे नाश्ता घेतलेला आहे, संडे एन्जॉय करतोय, आता रोजच संडे आहे म्हणा, मन असं आजच्या दिवशी स्थिर आहे आणि असं वाटतं की कोणीतरी येणार आहे बाबा, आणि कोणीतरी येणार आहे, आणि अगदी अर्धा-1 पाऊण तासात चक्क दारात आपल्या ती व्यक्ती दिसते. आणि मग असा विचार करतो, अरे मी हा विचार काही वेळापूर्वी करत होतो की कोणी येणार आहे, आणि खरंच माझ्या दारात ती व्यक्ती आलेली आहे. तिसरं उदाहरण द्या, आपण रस्त्याने चाललेलो आहे, आपल्या विचारात आहे, आपल्या लोनचं टेन्शन आहे, घराचं टेन्शन आहे, तब्येतीचं टेन्शन आहे, आपण रस्त्यातून चालत आहोत, आणि कोणी ओळखीचा माणूस आपल्याला जर क्रॉस करून गेला तर थोड्या 1 मिनिटांनी 2 मिनिटांनी कळतं की अरे कोणीतरी क्रॉस करून गेलेलं आहे. आता क्रॉस करून गेलं हे आपण बघितलेलं नाही पण फील होतं. आता ह्या तिन्ही उदाहरणातून मला असं सांगायचं की जे फिलिंग आहे, मला आतून काहीतरी जाणीव झाली एकमेकांना न पाहता, हे वैज्ञानिक दृष्टीवर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा अभ्यास कसा करता येईल? तर नक्कीच करता येईल. हाच माझा विषय आहे की याला मेटाफिजिक्समध्ये पूर्णपणे अगदी उखलून याचं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण हे तुमची समीकरणं टाकलेली आहेत. तर मेटाफिजिक्स आणि बुद्धिझम ह्याला वेगळं करताच येत नाही. तुम्ही जेव्हा न बघता इंटरकनेक्ट होताय तेव्हा बुद्धिझम, फिजिक्स काय सांगतं की तुम्ही सर्वत्र आहात. तुम्ही म्हणजे तुमची जे शरीर आहे, तुमचं जे माइंड आहे, हे एका ठिकाणी नाहीये, ते लोकलाइज्ड नाही, ते डिलोकलाइज्ड आहे, ते पसरलेलं आहे. त्याच्यातून तरंग किंवा वेव्स म्हणा ते सर्व दूर पसरलेले आहेत. तसेच तरंग किंवा वेव्स तुमच्या जवळच्या माणसाचे असणार आहेत. तुम्ही एकमेकांना पाहत नाही पण तुमचे जे तरंग किंवा वेव्स ते जेव्हा इंटरॅक्ट करतायत तेव्हा तुमचा डेटा ट्रान्समिट होतो, डेटा ट्रान्सफर होतोय. मग तो ब्रेन टू ब्रेन असू दे, हार्ट टू हार्ट असू दे, मग कुठेतरी समजतंय अरे माझी आईच होती काल तिथे, मला ते फील होत होतं, डिस्टर्ब होत होतं, अरे माझा भाऊच मला क्रॉस करून गेला, अरे मी तुमचीच वाट बघतो, तुम्ही कसे आला, सकाळी तुमची आठवण आली. हे जे दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इनर या मनाशी आणि मॅटरशी नक्कीच कनेक्ट करू शकतो. आणि ह्या क्वांटम मेकॅनिक्स किंवा मेटाफिजिक्सच्या लॅबवरती टेस्ट सुद्धा केल्या जातात. एवढंच नाही तर जगभर याचा वेगळ्या विषयातून असा एक मोठा असा रिसर्च चालू आहे की हे विज्ञान नक्की अजून कसं डेव्हलप होईल की जेणेकरून एक नवीन काय म्हणू रिसर्च ब्रांच खोलता येईल. आता याचा दुष्परिणाम पण असा झाला, काही आपल्या भारतातील जे स्वतःला गुरु म्हणवतात, सद्गुरू म्हणवतात किंवा जे स्पिरिच्युअल लीडर समजतात, त्यांचं बॅकग्राऊंड जर तुम्ही टेस्ट केलं तर त्यांचं फिजिक्सचं बॅकग्राऊंड, उदाहरणार्थ जे तुमचे श्री रविशंकर आहे त्यांचं BSc फिजिक्स आहे. मग फिजिक्सचं तुम्ही एक्सपेरिमेंटल लेवलवरती पुढे शिकत गेलात तर तुम्हाला ते ॲक्युरेट फिजिक्स अगदी चांगल्या पद्धतीनं शिकता येतं. पण जर तुम्ही अशा स्पिरिच्युअल लेवलला मॉडिफाय करून जर मग तुम्ही फिजिक्स नवीन तयार केलं तर तुम्ही सांगता की मी इथे मुंबईत बसलोय आणि मला न्यूयॉर्क मधलं सांगता येत आहे, मला जपान मधलं सांगता येत आहे. मग त्याला हा बेस कुठून आला तर ह्याला बेस क्वांटम मेकॅनिक्स आहे. पण ही जे बुवा आणि जे तुमचे स्पिरिच्युअल लीडर्स पुढे येत आहेत हे चुकीच्या पद्धतीने हे क्वांटम मेकॅनिक्स किंवा मेटाफिजिक्स लोकांना सांगून, कारण हे नवीन आहे, तुम्ही आता मला काळजीपूर्वक काय ते नवीन सांगतोय माणूस, पण नवीन असल्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेऊन समाजाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे एक चांगलं शुद्ध विज्ञान आहे, ते विज्ञान लॅबमध्ये टेस्ट करता येतं, त्याच्यावरती खूप सारा रिसर्च चालू आहे. तर ही अशी काही
खूप सारी उदाहरणं आहेत जिथे मला बुद्ध आणि माझं भौतिकशास्त्र एका दोरीवरून चाललेलं दिसत आहे, हातात हात घालून चाललेला आहे. आणि जेव्हा मी दोघांना एकत्र घेतोय तेव्हा मला थोडे उकल व्हायला लागते. आणि पुन्हा सांगतो, ज्या दिवशी मला बुद्ध सगळा समजेल, ज्या दिवशी मला विज्ञान सगळं समजेल, त्या दिवशी माझी वाचा बंद होईल. कारण मला रियालिटी किंवा सत्यतेची जाणीव होईल. आणि जेव्हा सत्याची जाणीव होईल तेव्हा मला ती सांगता येणार नाही. आता मी सांगतोय कारण मला सत्य किंवा रियालिटी मला माहित नाही, मला पूर्ण फिजिक्स माहित नाही, मला पूर्ण बुद्ध माहित नाही, पण माहित करून घेण्याचा प्रोसेस माझ्या ब्रेनमध्ये सुरू आहे. तर एवढं या शॉर्ट थोड्या वेळामध्ये मला एवढं सांगता येईल. अजूनही खूप सांगता आलं असतं, मला काही डायग्राम्स दाखवायचे होते, पण मी स्वतःला आवर्त घेतो आणि इथे मी संपवतो. काही थोडंसं मागे पुढे झाल्यास माफ करा. आणि असंच कंटिन्यू जर राहिलं तर खूप आपल्याला शेअर करता येईल. धन्यवाद. थँक्यू विपिनजी. धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. या ठिकाणी गोव्याहून दिनेशजी भगत सर आहेत. दिनेश भगत सरांनी जवळजवळ 5 पोस्ट टाकले आहेत. दिनेश भगत सरांनी बिपिनजींचा नंबर धन्यवाद. आजच्या या व्याख्यानाबद्दल ज्या काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर आदरणीय बिपिनजींचा नंबर आपण आता या ठिकाणी सर्वांनाच देऊयात. बिपिनजी, आपला नंबर चॅटबॉक्स मध्ये टाईप करा प्लीज. आपला नंबर चॅटबॉक्स मध्ये टाका म्हणजे सर्वांना आपला नंबर मिळेल. आणि तुम्ही नंबर चॅटबॉक्स मध्ये टाका प्लीज. हो सर, मी टाकतो. आणि ज्यांना शंका आहेत, प्रश्न आहेत ते आपल्यासोबत डायरेक्ट चर्चा करतील. हो. भाऊ ओके येतो. ठीक आहे विपिनजी, आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आपण आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आपल्या मनापासून हार्दिक धन्यवाद देखील व्यक्त करतो. तांत्रिक अडचणींमुळे मध्ये जो काही व्यत्यय येत होता त्याबद्दल श्रोत्यांची आपण दिलगिरी व्यक्त करूया. आणि नवीन हॅलो. हा येतो भाऊ, आवाज येतो. फारच खरखर होत होता. मित्रांनो, इतकं सुंदर व्याख्यान होतं. आणि फिजिक्स आणि बुद्ध आता सामान्य बौद्ध उपासक असे असतील की हा विषय होऊ तरी शकतो का असेही म्हणणारे लोक असतील. किंवा बिपिननी जे काही भाषा वापरली, अनेक शब्द त्यांनी आज लोकांनी नव्याने ऐकले असणार. पण हे समजून घेतल्याशिवाय बुद्ध धम्माचं वैशिष्ट्य हे आपण जाणू नाही शकणार. बुद्ध असे म्हणतात की धम्म हा त्याच्या स्वतःच्या प्रभावानं टिकून राहतो. जसं विज्ञान त्याच्या स्वतःच्या प्रभावानं टिकून राहतो तसं धम्म त्याच्या स्वतःच्या प्रभावानंच टिकून आहे. तुमच्या माझ्या प्रभावानं प्रचार केल्यानं धम्म टिकून नाहीये, नीट लक्षात घ्या. मग ह्या वाक्यावरती, या विधानावरती जर व्याख्यान द्यायचं असेल तर धम्मामधला जो प्रभाव आहे आणि विज्ञानामधला जो प्रभाव आहे त्याचं जे काही तुलनात्मक विश्लेषण आहे, इतक्या सुंदर पद्धतीनं बिपिननं सांगितलं का मी माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर थोरात जर सोडले, त्यांनी मांडलेली थेअरी जर सोडली तर दुसऱ्या वक्त्याच्या तोंडून मी हे ऐकलेलं नाही.
बिपिनला मी विनंती करेल की वेळ जरी कमी मिळाला आता तरी आपण हे सगळे हे व्याख्यानं लिहून टाकणार आहोत आणि ते प्रसिद्ध पण करणार आहोत. आणि शक्य होत असेल तर याचा व्हिडिओ जर तुम्हाला करता येत असेल तर 30-40 मिनिटाचा जर व्याख्यान घरी व्हिडिओ करून करता येत असेल तर ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला टाकता येईल. पण हा विषय लोकांना समजणे नितांत गरजेचं आहे. हे आता श्रोत्यांच्याही लक्षात आलं असेल. आजचं वातावरणही फार खराब आहे. वादळ आहे, इकडे पण वादळ आहे, विजा चमकतायत, सगळीकडे तसंच वातावरण असावं. मी आज सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर बिपिन सोनवणे यांचे मनापासून आभार मानतो. एक वक्तृत्व शैली पण आहे, ज्ञान पण आहे आणि सांगण्याची कठीण गोष्ट सोपं करून सांगण्याची हातोटी पण आहे. निश्चितपणे त्याचा उपयोग आपण भविष्यामध्ये घेऊया. शिबिराच्या माध्यमातून आपण त्यांना या दृष्टीनं कामात लावायला हरकत नाही. आज ज्यांच्याकडे दुःख झालं असेल त्या दुःखात आपण सर्वजण सहभागी होऊया. जे आजारी पडले असतील त्यांच्या आजारातून त्यांना लवकर मुक्ती मिळावी, बरं वाटावं अशी आपण मंगलकामना करूया. पूजनीय भंते विनयबुद्धी प्रिय कौंडण्यजी, धम्मसारथीजी यांच्या आरोग्याची आणि यांच्या दीर्घायुष्याची कामना करूया. ज्यांच्यामुळं आपण ही व्याख्यानमाला ऐकतो आहे त्या पाठारे सरांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करूया. बिपिन सोनवणे यांच्याही आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करूया. अशाच प्रकारे जे लोक श्रोतीगण आहेत त्यांच्याही आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करूया. अशा प्रकारे सर्व प्राणी मात्रांच्या सुखाची कामना करण्यासाठी आपण हात जोडावे. भले हो सर्वांचे कल्याण हो, माझेही भले हो तुमचेही कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो, सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे भय नष्ट हो, सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो, रोग नष्ट हो सर्वांचे कल्याण हो, मित्रांचे कल्याण हो, शत्रूंचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो, सन्मार्गाने चालूने सर्वांचे कल्याण हो, सद्बुद्धी ये सर्वांना सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो, कोणी दुःखी असू नये सर्वांचे कल्याण हो, सुखात राहो पशु पक्षी सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो, जलचर प्राणी सुखी हो सर्वांचे कल्याण हो, सरपटणाऱ्या प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो, पाळीव प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो, जंगली प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो.
दृश्य प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. अदृश्य प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. देवो सर्वांचे कल्याण हो. माझे भले हो कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण. सब भाव सकरण कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. उद्याच्या व्याख्यानाची सूचना सांगतोय. उद्या दिनांक 20 सप्टेंबरला अमित मेधावी, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आणि धम्मप्रचारात वाहिलेलं व्यक्तिमत्व, कोल्हापूरच्या एक 20 किलोमीटरवर अंतरावर राहतात, आचार्य अश्वघोष आणि वज्रसूची या महत्वाच्या विषयावर ते बोलतील. 21 तारखेला बौद्धाचार्य नंदकिशोर साळवे, नाशिकचे अत्यंत आदरणीय पूजनीय असं व्यक्तिमत्व आहे, बौद्ध धम्म आणि नीतिशास्त्र या विषयावरती बोलतील. 22 सप्टेंबरला डॉक्टर प्रदीप आगलावे, नागपूरचं एक वैचारिक मोठं प्रस्थ आहे, ते जागतिक पातळीवर बुद्ध धम्माची गतिशीलता या विषयावर अभ्यासपूर्ण आपलं व्याख्यान देणार आहे. 23 तारखेला नंदाताई भगत ह्या जाईबाई हायस्कूलमध्ये टीचर होत्या, पाली शिकवायच्या आणि त्यामुळं पाली मुलांना पाली भाषेचं शिक्षण आणि धम्माचा प्रचार याची सांगड घालून त्या व्याख्यान देतील. आणि 24 तारखेला एक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक दिग्गज डॉक्टर विमल कीर्ती, हे पाली भाषेचे विद्यापीठाचे हेड होते आणि अनेक ग्रंथांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या ग्रंथांच्या पुस्तकांची यादी वाचून दाखवणं देखील वेळ जाईल आपला, आणि म्हणून ते डॉक्टर विमल कीर्ती हे भदंत कौशल्यांजी, आनंद कौशल्यांजीचे शिष्य आहेत. ते आचार्य नागार्जुन यांचं बौद्ध धम्मासंबंधी चिंतन या अत्यंत महत्वाच्या विषयावरती ते आपलं व्याख्यान देणार आहे. मी ह्या 5 दिवसाची उद्घोषणा आज केली. आपण ह्या 5ही व्याख्यानांचा लाभ घ्यावा आणि इतरांना पण आपण जोडावं, इतरांना याच्यामध्ये सामील होण्यासाठी आपण प्रवृत्त करावं आणि पुण्य संपादन करावं, एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. परत सगळ्यांची मंगल कामना करतो. परत नितीन भाऊच्या परिवाराला त्यांच्या जाण्यानं जो विरह झाला त्यातून मुक्ती मिळावी अशी मंगल कामना करतो. सुशीला मूलताई जाधव यांच्या परिवाराला देखील शक्ती मिळावी आणि त्यांचा विरह कमी व्हावा अशी मी परत मंगल कामना करतो. आणि सरांना विनंती करतो, पाठारे सरांना, की काही सूचना असतील तर सांगाव्या आणि कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करा.
हॅलो हॅलो. हा भाऊ, धन्यवाद. साधू साधू साधू. आज उशीर बराच झालेला आहे. सूचना काही नाही आहेत. आदरणीय अशोक भाऊंनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचा अगदी मनापासून आदर आहे. उद्याच्या व्याख्यानासाठी आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कृपया उपस्थित राहावं ही नम्र विनंती. आणि आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. उद्या भेटूया 7:30 वाजता. नवीन विषय, नवीन वक्ते. जय भीम. बिपिनला जॉईन व्हायला सांगा. हॅलो. बिपिनला जॉईन व्हायला सांगा म्हटलं. बिपिनला जॉईन व्हायचं आहे का? एक मिनिट. एक सेकंड. हा बिपिनजी बोला, तुमचा माईक अनम्यूट केला आहे. तिघच जण जॉईन, तिघच जण, बाकीचे बिपिनजी बोला. हॅलो हॅलो. तुमचा माईक अनम्यूट केलेला आहे, बोला. हो बोला सर, बोला साहेब. हा, फारच सुंदर, फार सुंदर. आणि याला कसं आता हा विषय समजून सांगणं म्हणजे कल्पनातीत आहे. तुम्ही इतक्या सोप्या भाषेत त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अप्रतिम. म्हणजे मी ह्या सगळ्या विषयच पहिल्यांदा या पद्धतीनं ऐकतो. आणि माझ्या मनात काही कल्पना आल्या की या विषयावर आपण शिबिरामध्ये. बोला. हॅलो. आपण कुठे तिघच जण. हो का? हो. बाकीच्यांनी सेशन एंड झालं म्हणून सांगून द्या बाकीच्यांना. पाठारे सर. हा भाऊ, आपण एक काम करू, आपण कॉन्फरन्स कॉलवर कनेक्ट होऊ. आता मी हा इकडनं डिस्कनेक्ट करतो. हो ठीक.